श्री स्वामी समर्थ. आज खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ माझ्या व्ह्युअर्ससाठी बनवत आहे. तर ही नवरात्र खूप खास आहे, विशेष आहे. तर नवरात्रीमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी झालाच पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ आज खास तुमच्यासाठी बनवते आहे. तर मध्ये थोडासा ब्रेक झाला होता व्हिडिओचा, पण आता आम्ही पुन्हा नव्याने माझ्या व्हिडिओजला सुरुवात केलेली आहे. तर बघा, नवरात्र आहे, सगळीकडे खूप छान शुद्ध निर्मळ असं वातावरण आहे. सगळीकडे देवीची गाणी ऐकायला मिळतात, विविध रंग बघायला मिळतात, देवीची सेवा चाललेली आहे. तर हे खूप मंगलपूर्वक वातावरण आहे. आणि या मंगलपूर्वक वातावरणामध्ये आपण काही देवीच्या अशा सेवा केल्या पाहिजे ज्या आपल्या घरासाठी, घराच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यातीलच ही एक अशी सेवा आहे जी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तसेही प्रत्येक वेळा ही सेवा सांगितली जाते आणि सगळ्यांनाच ती माहीत आहे, तरीही मी आज तुमच्यासोबत ती पुन्हा एकदा रिपीट करत आहे. तर तुम्ही प्रत्येकाने ही सेवा नक्की या नवरात्रीमध्ये करून बघा, तुम्हाला या सेवेचा नक्कीच चांगला फायदा होईल. तर बघा, ही सेवा आहे 7 कवड्यांची सेवा. तर तुम्हाला कवडी माहिती आहे की देवीला कवडी किती प्रिय आहे. तर देवी गळ्यामध्ये देखील कवडी धारण करते. तर तुळजापूरची माता गळ्यामध्ये कवड्या धारण करते हे तुम्हाला माहिती आहे. आणि जर तुम्ही तुळजापूरला गेले असणार तर तुळजापूरला देखील अनेक दुकानांमध्ये तुम्हाला कवड्यांच्या माळा दिसतील. शिवाजी महाराजांनी देखील तुळजापूरच्या म्हणजे भवानी मातेची, जगदंबा मातेची कवड्यांची माळ आशीर्वाद स्वरूप गळ्यामध्ये धारण केलेली तुम्हाला प्रत्येक वेळा दिसते. आणि ती त्यांची म्हणजे ते खूप मानायचे देवीला, भवानी मातेला, म्हणून ते गळ्यात कवड्यांची माळ घालायची. म्हणून कवड्या ह्या देवीला अत्यंत प्रिय आहे. कवड्यांमध्ये देवीचा वास असतो. जिथे कवडीचे पूजन केले जातं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला या नवरात्रीमध्ये कवड्यांवरती प्रभावी सेवा करायची आहे. तर आपल्याला 7 कवड्या घ्यायच्या आहे पिवळ्या रंगाच्या. जर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या नाही मिळाल्या तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कवड्या घ्या. आणि पांढऱ्या रंगाच्या कवड्यांना तुम्ही पिवळा रंग म्हणजे हळदीने पिवळ्या करून घ्या. आणि त्या पिवळ्या केलेल्या कवड्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायची आहे. देवासमोर बसायचं, उजव्या हातामध्ये त्या 7 कवड्या घ्यायच्या. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, एक वेळा श्री सुक्तम, एक वेळा महालक्ष्मी अष्टक तुम्हाला बोलायचं आहे. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचं आहे. एक माळ नवारणव मंत्राची बोलायची आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाईची. आणि एक वेळा तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला एक माळ जपायचा आहे. 16 वेळा कुबेर मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तर अशी सेवा करून झाल्यानंतर त्या कवड्या तुम्हाला एका पिवळ्या कापडामध्ये किंवा लाल कापडामध्ये बांधायचं आहे आणि देवघरात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे ही सेवा तुमच्या हातून या नवरात्रीमध्ये केली गेली पाहिजे. त्याचप्रकारे ह्या सेवेला तुम्हाला वारंवार रिपीट करायचं आहे. तर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी अशा वेळेस जेव्हा देवीचे वार असतात, देवीची सेवा आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी तुम्हाला ही सेवा पुन्हा रिपीट करायची आहे, म्हणजे रिन्यू करायची आहे. असं नाही की एक वेळा आपण ही सेवा केली आणि मग वर्षानुवर्ष तिच्याकडे बघायचं नाही, मंदिरात पोटली ठेवून दिल्यानंतर तिच्याकडे कीड लागेपर्यंतही लक्ष द्यायचं नाही, असं काही करायचं नाही. तर जेव्हा जेव्हा पौर्णिमा वगैरे असते त्यावेळेस आपण ही सेवा रिन्यू करायची आहे. आणि मग बघा, तुमच्यावरती देवी मातेचा किती आशीर्वाद राहील. तुम्हाला तुमच्याच म्हणजे तुम्हालाच ते रिअलाईज होईल की आपल्या घरात आलेला पैसा किती टिकतोय, कसा टिकतोय, त्याच्यानंतर कशा पद्धतीने तो आपल्याकडे येतोय. तर आपल्याला कसं, प्रत्येकाला घरामध्ये सांसारिक जीवनामध्ये अडचणी आहेच पैशाच्या. कोणाला पैसा येतो पण टिकत नाही, कोणाकडे पुरेसा पैसाही येत नाही की त्यांच्या मूलभूत गरजा भागतील. तर आपल्याला ह्या सेवांमुळे करोडो रुपयाचं धन येणार नाही आहे, पण नक्कीच आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्या भागतील आणि आपण समाधानी राहू. त्याचबरोबर जी लक्ष्मी आपल्या घरात आहे ती स्थिर होईल. कारण लक्ष्मी ही चंचल असते, तिला जर आपण नाही टिकवलं तर ती पटकन घराच्या बाहेर जाण्याचे मार्ग शोधत असते. त्याच्यामुळे आपल्या घरात आलेली लक्ष्मी ही टिकवणं, तिच्यामध्ये समाधानी राहणं आणि आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला न विसरता या नवरात्रीमध्ये ही प्रभावी सेवा, लक्ष्मी मातेची प्रभावी सेवा करून बघायची आहे. कारण भरपूर जण अशा सेवा करतात आणि म्हणजे त्यांना एक आत्मिक सुख मिळतं की आपण आपल्या घरासाठी काहीतरी करतोय आणि त्यामुळे का होईना आपण आपला पैसा हा आपल्या हातामध्ये टिकत असतो. तर अशा प्रकारे ही खूप छान आणि प्रभावी अशी सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्ही नक्कीच तिचा फायदा घेऊन बघा आणि तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव मिळेल असं मी खात्रीशीर सांगू शकते. तर देवी मातेचरणी तुमच्या सगळ्या इच्छा देवी माता पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते. आणि ही नवरात्र तुम्हाला खूप छान आणि आनंदी जावो आणि येणारे सगळे सण तुम्ही खूप छान पद्धतीने साजरे
साजरे करावेत आणि सगळ्या सेवा मनाने मनोभावे श्रद्धेने कराव्या आणि असेच माझे व्हिडिओंनासुद्धा तुम्ही खूप सारं प्रेम देत राहावं अशी माझी इच्छा आहे. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.